हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली संचलित फातिमा मोहम्मद परकार इंग्लिश मीडियम स्कूल दापोली या शाळेने राज्यस्तरीय स्काफ स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क बाह्य मूल्यमापन प्रक्रियेत A+ दर्जा प्राप्त करत ऐतिहासिक यश संपादन केले आहे। विशेष म्हणजे हा मान मिळवणारी ही रत्नागिरी जिल्हा व कोल्हापूर विभागातील एकमेव सेल्फ फायनान्स शाळा ठरली आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांचे शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र SCERT यांच्या माध्यमातून स्काफ अंतर्गत करण्यात आले। शासन निर्णयानुसार शाळांना प्रथम स्वयंमूल्यमापन सेल्फ इव्हॅल्युएशन करणे बंधनकारक करण्यात आले होते। त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये राज्यातील सुमारे 1,02,675 शाळांनी स्वयंमूल्यमापन पूर्ण केले। स्वयंमूल्यमापनात उच्च गुण प्राप्त केलेल्या 10,192 शाळांची बाह्य मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली। त्यापैकी 10,644 शाळांचे बाह्य मूल्यमापन पूर्ण झाले। या कठोर व पारदर्शक प्रक्रियेनंतर राज्यातील केवळ 429 शाळांना A श्रेणी प्रदान करण्यात आली। त्यामध्ये दापोलीतील फातिमा मोहम्मद परकार इंग्लिश मीडियम शाळेचा अभिमानास्पद समावेश झाला आहे। राज्यातील एकूण शाळांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सुमारे 0.4% इतके आहे, जे या यशाचे महत्त्व अधोरेखित करते। स्काफ मूल्यमापनामध्ये शाळेची प्रशासकीय कार्यपद्धती, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी प्रगती, शिक्षक कार्यक्षमता, पायाभूत सुविधा, सुरक्षितता, समावेशकता, पालक सहभाग, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, नवोपक्रम आदी विविध निकषांवर सखोल तपासणी करण्यात आली। या सर्व निकषांमध्ये शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत A+ दर्जा मिळवला आहे। यापूर्वीही संस्थेच्या माध्यमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून 3 लाख रुपयांच्या बक्षिसाची पात्रता सिद्ध केली होती। सलग 5 वर्षे इंडियन टॅलेंट ग्रुप ऑफ ऑलिम्पियाड करून गोल्डन स्कूल अवॉर्ड प्राप्त करून शाळेने आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे। शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे। इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये आजपर्यंत 35 विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेरिटमध्ये आले आहेत। तसेच इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये गेल्या 5 वर्षात 56 विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत। इंडियन टॅलेंट आणि ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षांमध्येही शाळेचा सक्रिय सहभाग असून इंडियन टॅलेंट परीक्षेत सलग 4 वर्षे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त करत आहेत। विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनामध्येही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व गुणवत्तापूर्ण सहभाग राहिला आहे। उत्तम परसबाग, शाळेची सजावट, डिजिटल शिक्षण पद्धती, पालकांचा विविध उपक्रमातील सहभाग, सर्व अत्यावश्यक आधुनिक सुविधा, ई-लर्निंग, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छ शांत परिसर, क्रीडा स्पर्धा, शालेय मंत्रिमंडळाचे उत्तम काम, सरकारी योजनांचे काटेकोर पालन, शालेय सहशाळे उपक्रमांचे उत्तम आयोजन व पालक विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे हे शक्य झाले आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे। या सर्व यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री इक्बाल मोहम्मद परकार, सचिव अतिक ऐनरकर, खजिनदार बिलाल साखरकर, उपाध्यक्ष व माध्यमिक विभागाचे शाळा समिती चेअरमन श्री मुजीब रुमाने, प्राथमिक शाळा समिती चेअरमन श्रीमती मिनाज अशरफ अंजडलेकर, शाळेचे मुख्याध्यापक रहमतुल्ला नायकवडी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अशरफ अंजडलेकर, पर्यवेक्षक सुमय्या खतीब, प्राथमिक विभाग पर्यवेक्षक श्रीमती उषा खांबल, श्रीमती जरीना मुसा, श्रीमती तहसीन मुजावर, संस्थेचे CEO श्री यासिर परकार तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे मार्गदर्शन, परिश्रम आणि समर्पण मोलाचे ठरले आहे। सर्व राज्यस्तरीय स्काफ A+ दर्जा मिळवत शाळेने दापोली तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असून हे यश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे।
कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर.